पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा औषध। हाँ बाबा थोडं बोलायचं होतं। बोल ना, बस। प्रभास बद्दल बाबा बाबा माझं प्रभासवरच प्रेम आहे आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचं। आणि तरीही मी आणलेल्या मुलाबरोबर लग्न करणार होतीस? कारण मला तुमचं मन मोडायचं नव्हतं। मग स्वतःचं मन मारून उरलेलं सगळं आयुष्य काढणार होतीस? मी सकाळी देवळात जे काही म्हणालो ना तेच पुन्हा एकदा सांगतो। मला तर कळून चुकलंय की प्रभास हाच योग्य आहे तुझ्यासाठी। मी तुमचं आत्ताही लग्न लावून द्यायला तयार आहे, माझी काहीच हरकत नाहीये। पण प्रभासची आत्या तुमच्या लग्नाला परवानगी देईल? बाबा रागावू नका, पण आधी तुम्ही सुद्धा आमच्या लग्नाला तयार नव्हताच। पण प्रभासने तुमचं मन जिंकलं, तुमच्या अटी पूर्ण केल्या आणि आज त्यांनी सच्चेपणाने तुमचं मन जिंकलं। तसंच मीही प्रयत्न करेन आणि त्यांच्या आत्यांचं मन जिंकेन, आमच्या लग्नासाठी त्यांचा होकार मिळवेल। प्रभास तुला कोणी सांगितलं होतं रे इमानदारीचा पुतळा बनायला? बरं इमानदारी केलीस ते केलीस, पण जेव्हा वीणाच्या बाबांनी तुझ्यावर निर्णय सोपवला होता तेव्हा हो का म्हणाला नाहीस? प्रभास सुपर चान्स तू वेस्ट केलास। सोन्यासारखी संधी होती यार। यार वीणाच्या बाबांची सिच्युएशन जरा समजून घ्या ना। एक बाप म्हणून त्यांची काय अवस्था झाली होती तुम्ही बघितलत ना। आणि या अवस्थेत जर मी वीणाशी लग्न केलं असतं ना तर त्यांच्या जीवाला आणखीन घोर लागून राहिला असता। वीणाची काळजी वाढली असती ते वेगळंच। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गाईस, जेवढं माझं वीणावर प्रेम आहे ना त्याहून कितीतरी पटीने जास्त वीणाच्या बाबांचा तिच्यावर जीव आहे। हे सगळं ना तुझ्या त्या हिटलर अत्तूमुळे झालंय। कॅश नो 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 प्लीज, तू माझ्यावर चिड किंवा आणखी काही कर, बट तुझी अत्तू हिटलर आहे म्हणजे आहे। अरे तिला काय गरज होती एंड मोमेंटला येऊन राडा घालायची? सगळं किती छान झालं होतं ना। अरे वीणाच्या बाबाने तुला एक्सेप्ट सुद्धा केलं होतं रे, मग कशाला तडमडायचं? बरोबर आहे ना अजय, बोल तूच। ओ हॅलो, आता तू कसला विचार करतोयस? कॅश मी हा विचार करतोय की आपण हे जे काही केलं ते फक्त आपल्याला माहित होतं ना, आणि 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 मनोहर मामांना, आपली गँग आणि मनोहर मामा एवढ्या लोकांनाच माहित होतं। मग प्रभास तुझ्या आत्याला कसं कळलं की तू लग्न करतोयस? हो रे, याचा तर विचारच नाही केला ना आपण। प्रभास तुझी अत्तू तुझ्यावर वॉच तर ठेवून नव्हती ना? मीही का चुकून बोलली नसेल ना? नाही रे अंकल, ती सेन्सिबल आहे, ती असं कधीच करणार नाही। मिहीर?
मिहीर नक्कीच असू शकतो, कारण तो सतत आत्तूच्या नजरेत मला खाली पाडण्याचं काम करत असतो. ओके रिलॅक्स. ऐक, तू आता काय कर माहितीये, आता घरी जा, शांतपणे आत्याशी बोल आणि फाइंड आउट करायचा प्रयत्न कर की तिला हे सगळं कळलं कुठून. जर मिहीरचं नाव आलं ना तर तिला सरळ सांग की तू हे सगळं मुद्दाम करतोय. झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह. करेक्ट. दादा, अरे बघ ना, या प्रभासने सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं. एवढं सगळं छान जुळून आलं होतं, पण काय झालं बघ ना. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की वीणाचं लग्न मोडेल. तरी बरं त्या प्रभास बरोबर तिचं लग्न झालं नाही, नाहीतर आपल्या वीणाला किती त्रास सहन करावा लागला असता रे. ते काही नाही दादा, आपण वीणाचं लग्न लवकरात लवकर करून टाकू. म्हणजे तो मुलगा असा हवा तसा हवा हे असले लाड नको. लोकांनी नावं ठेवण्याआधीच आपण वीणाचं लग्न करून टाकू. जो मुलगा समोर येईल ना त्याच्या बरोबर लग्न उरकू. मग तो कसा का असे ना. वीणाच्या लग्नाच्या बाबतीत मला कुणाचेही सल्ले नको आहेत, आणि माझी मुलगी मला जड झालेली नाहीये. आणि मी पुन्हा एकदा निक्षून सांगतो, वीणाचं लग्न वीणाच्याच मर्जीने होईल. एकदा चूक केली होती मी, पुन्हा करणार नाही. वीणा, चहा. मिहीर, मिहीर, एक फाईल आणायला एवढा वेळ लागतो? सॉरी आत्या. शेला का उगाच ओरडतेस मिहीरवर? हे दे. खरं तर तू प्रभासवर चिडलीस ना. नाही का? जी हरकत नसेल तर प्रभासला फोन करू का मी? का करमत नाहीये? नाही तसं नाही, म्हणजे संगमनेर मध्ये आपल्यासमोर एवढा मोठा कार्यक्रम झाला तरी प्रभास घरी आला नाही ना. पण भुतोण्या शेवटी काय झालं तरी आपला काळजी वाटते त्याची. बाबा, बास आता प्रभासचा विषय. अरे आत्याला शांतपणे फाईल चेक करू दे. हो सॉरी सॉरी. ही सही प्रभासची आहे? हो नीट आठवून सांग, नक्की ही प्रभासने केली आहे? आत्या ग, प्रभासचीच सही आहे. मी तुला म्हणालो होतो ना, प्रभास सकाळी घाईघाईत बाहेर गेला, पण त्याच्या आधी मी त्याला थांबवलं, बसून पेपर सगळे नीट वाचायला सांगितले, त्याची सही घेतली. नाही उगाच कामात गोंधळ नको ना. वा वा, शाबास. काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का? हा म्हणजे तू चिडलीस का एवढी? अमाऊंट चुकली आहे. 1 कोटीच्या ऐवजी 10 कोटी? अरे बापरे. काय म्हणजे कंपनीला 9 कोटींचं नुकसान होतंय? खूप आहे. आत्या, मी शपथ घेऊन सांगतो की ह्याच्यात माझा काहीच हात नाहीये. हा, हे पेपर्स ऑफिस मधनं झालेत. तू हवं तर ऑफिस मध्ये चेक कर. मी फक्त प्रभासची सही घेतली तू सांगितल्याप्रमाणे, आणि हे सगळं मॅटर प्रभासला माहिती आहे. बस.
वीणा, अगं तुझ्या या विठ्ठलाला जरा विचार की त्याच्या मनात नक्की आहे तरी काय. एवढं चांगलं स्थळ हातचं गेलं. माझ्या बोलण्याकडे जर दुर्लक्ष करून तुझं भलं होईल असं वाटत असेल ना तुला, तर खुशाल दुर्लक्ष कर. मामी आत्या, अगं तुझंच ऐकतेय मी. हो का? मग मी जे काही बोलतीये ते तुझ्या डोक्यात शिरतंय का? अगं आज जे काही झालंय ना त्यामुळे गावातल्या लोकांना बोलायला विषय मिळालाय. आणि तू जर कोणाशी लवकरात लवकर लग्न केलं नाहीस ना तर हा विषय मोठा होईल. गावात दादाची बदनामी होईल. लोक म्हणतील एकतर बिनाईची पोर आणि बापाने योग्य वयात लक्ष दिलं नाही. अगं एकदा का लोक बोलायला लागले ना की काय वाटेल ते बोलतील. तुझ्या चारित्र्यावर संशय घ्यायला कमी करणार नाहीत. तुझ्या आणि प्रभास बद्दल काय वाटेल ते बोललं जाईल आणि एक दिवस दादाच्या तोंडाला काळं फासतील आणि शेवटी दादावर गळफास लावून घ्यायची वेळ येईल आणि तुझ्यामुळे. मामी आत्या, अगं माझ्यावर काय खेकसतेस? स्वतःला ओरड. बापाचा जीव घेशील एक दिवस. रजनी, तोंडाला येईल ते बोलतेस. अगं आपल्याच माणसाबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत तुला? लाज मला वाटली पाहिजे की वीणाला वाटली पाहिजे? हो, या घराच्या भल्यासाठीच बोलते मी. तुझ्या सल्ल्याची गरज नाही वीणाला. हो, मग कोणाच्या सल्ल्याची गरज आहे? तुमच्या. आणि तुम्ही तिला काय सल्ला देणार आहात ना ते मला चांगलंच माहिती. रजनी, पुढे एक शब्द बोललीस ना तर आपलं नातं तुटलं म्हणून समज. वीणा, तू रजनीचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊ नकोस. मामा रे, मामी आत्या माझ्याबद्दल काही बोलली असती ना तर चाललं असतं, पण ती बाबांबद्दल असं बोलली. विनाशी इतकी वाईट का वागतेस तू? एखाद्याचा इतका द्वेष करणं चांगलं नाहीये. अगं तिच्या मनाचा काहीतरी विचार कर. सगळ्यांच्या मनाचा विचार मलाच करायला सांगा आणि माझ्या मनाचा विचार मात्र कुणीही करू नका. आणि काय हो, मी वीणाशी असं काय वाईट वागते? कायम तिच्या भल्याचाच सांगत असते ना. सांगू नकोस, काहीच सांगू नकोस. तिच्या भल्याचा विचार करत असशील ना तर काही सांगू नकोस, गप्पा राहा. आयुष्यभर तेच करत आली हो मी, गप्पच बसलीये. पण त्याचा काय फायदा झाला? माझ्या पदरात मात्र निराशाच पडली आणि आता माझ्या उर्मीच्या बाबतीतही तेच होताना दिसतंय मला. तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगते, वीणाच्या आधी उर्मीला प्रभास आवडायचा. उर्मीचं खूप प्रेम होतं प्रभासवर आणि त्यांचं हे जुळूनही आलं असतं की वीणा जर मध्ये कडमडली नसती तर. आज त्या श्रीमंत घराची सून होण्याचा जो योग वीणाच्या नशिबात आहे ना तोच योग आज उर्मीच्या नशिबात असता. आणि तरीही तुम्ही मला म्हणताय की चिडचिड करू नकोस. रजनी, वीणा आणि प्रभासचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे आणि तू त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. थांबा. प्रश्न माझ्याही मुलीच्या भविष्याचा आहे. तुम्ही तर कधी तिच्याकडे लक्ष दिलंच नाहीत हो. पण मला असं वागून चालणार नाहीये ना. त्यामुळे तुम्ही मला कितीही समजावलत ना तरीही मी वीणाचं लग्न प्रभास बरोबर होऊ देणार नाही. बघा ऐक, वीणा आणि प्रभासच्या लग्नाच्या आड कोणी आलं तर मी सगळी नातेगोती विसरून जाईन. विसरण्याच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका हो. कारण माणूस ते नातं विसरतो जे नातं तो निभावतो. आणि तुम्ही माझ्या बरोबर असलेलं नातं कधी निभावलं तो? स्वतःलाच विचारा एकदा.
कॉन्ट्रॅक्ट मधल्या अमाऊंट बदला आणि मला पाठवा. आणि या कॉन्ट्रॅक्टची कॉपी तुम्ही क्लायंटला पाठवली नाही आहेत ना? गुड. यापुढे अशी चूक होता कामा नाही, कळलंय? ठेवा फोन. आत्या अत्तू, मिहीर, काय? यापुढे कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नसेल, ते कुणाच्याही हाताखालून गेलं असेल तरीही ते पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन यायचं. कारण आता काही लोकांवर विश्वास राहिलेला नाहीये माझा. अत्तू ऐक ना. मिहीर, काही लोकांचं कामात लक्ष नाहीये, भलतीकडेच लक्ष आहे. अशा लोकांमुळे आपल्या बिझनेसला तोटा होता कामा नये. अत्तू एकदा ऐकून तरी घे ना माझं. मिहीर, माझं न ऐकलेल्या माणसा तुझं मला काहीही ऐकायची इच्छा नाहीये. आत्या, हे बघ, मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, मान्य आहे. पण तरीही मला असं वाटतं की तू एकदा प्रभाशी बोलावंस. निदान मी सांगतोय म्हणून. मी तू सांगितलंस म्हणून अत्तूने माझ्याशी बोलावं. एवढी वाईट वेळ अजून आली नाहीये माझ्यावर. आणि हे जे काही तू इनोसंट प्ले करतोयस ना, ते आधी बंद कर. मी? अरे मी का असं करेन प्रभास? उलट मी मला दिलेलं प्रत्येक काम अगदी इमाने इतबारे करतोय. आत्याने दिलेलं प्रत्येक काम पूर्ण करतोय. ती म्हणाली 10 दिवस पिऊनचं काम कर, मी पिऊनचं काम करतो. उद्या तिने अजून काही काम सांगितलं ना तर मी तेही करीन प्रभास. एक मिनिट. हे सगळं तू करतोयस ना म्हणून प्रॉब्लेम झालाय. अरे तू तुला संगमनेरला का घेऊन गेला होता हे मला कळत नाही असं वाटतं का तुला? संगमनेरला मला कोणीच घेऊन आलेलं नाहीये. मी माझ्या मर्जीने आले होते. अत्तू, सह्या करण्यापूर्वी सगळं नीट आहे की नाही हे चेक करायची प्रत्येकाची जबाबदारी असते. मिहीर, या पेपर्सवर तू माझ्याकडून साईन्स घेतल्या होत्या, म्हणजे हा झोल तू केलायस. मी? अरे नाही, मी का करेन असं? हे डील जर झालं ना तर ह्याने जे नुकसान होणार आहे त्याने सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला केवढा मोठा फटका बसणार आहे प्रभास. आणि मी सुद्धा सदावर्ते फॅमिलीचा एक मेंबर आहे. लक्षात येतंय का तुझ्या? येतंय ना, लक्षात येतंय मिहीर, सगळं लक्षात येतंय. मला त्रास देण्यासाठी, तुझ्या नजरेत मला पाडण्यासाठी तू हे सगळं करतोयस ना. येतंय मिहीर, सगळं लक्षात येतंय. अरे नाही रे, नाही. मला जर आत्याच्या नजरेत तुला पाडायचं असतं तर माझ्याकडे आलेला व्हिडिओ मी आत्याला दाखवला नसता का? कसला व्हिडिओ? कसला व्हिडिओ? नाही, काही नाही. एक मिनिट. कसला व्हिडिओ? काही नाही आत्या. दाखव. अगं दाखव. मारलंय वीणाने. अत्तू, ऐक. अत्तू ते तसं नाही. अत्तू, शैला तुला गुड नाईट न म्हणताच गेली. मी सांगू का तिला परत बोलून गुड नाईट म्हणाल तुला? नाही सांगत. प्रभास, गुड नाईट.